हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओला स्टार्ट करते. तर आम्ही आज फायनली निघालो होतो सगळेजण फिरण्यासाठी, देवदर्शनासाठी निघालो होतो. पहिलं देवदर्शन आम्ही करणार होतो देहू, पुण्याच्या इथे गाथा मंदिरजवळ. लोणावळा क्रॉस केला आणि त्यानंतर खूप गरमी वाटत होती आणि उन्हात आम्ही नेमकी 1 वाजता निघालो होतो. त्यामुळे खूप गरम वगैरे झालं होतं. त्यामुळे छानपैकी असा उसाचा रस पिला. रसवाला दिसला त्यांच्या इथे. आम्ही उसाचा असा छानपैकी थंड रस वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. खूप सारं ट्रॅफिक होतं चाकणमध्ये. नेमकी आम्ही 4च्या सुमारास तिथे पोचलो होतो चाकणमध्ये. खूप सारं ट्रॅफिक होतं, त्यामुळे आम्ही एका जागी 1 तास अक्षरशः बसलो होतो गाडीमध्ये. खूप सारं गरम होत होतं. लहान मुलांच्या खूप चिडचिड चालू होती, मुक्ताची आणि मायराची. त्यानंतर आम्ही निघालो फायनली CNG भरण्यासाठी. CNG वगैरे भरला. मायराची मस्ती काही थांबतच नव्हती. तिला सीटवर बसून कंटाळा आला होता, म्हणून ती सीटच्या खाली बसली होती आणि आम्ही फायनली पोचलो गाथा मंदिराजवळ. तर असं काही मंदिर होतं, खूप छान मंदिर होतं. आम्ही फर्स्ट टाईम इकडे गेलो होतो, त्यामुळे मला म्हणजे मी कधीच बघितलं नव्हतं हे मंदिर. मंदिरात छानपैकी असं दर्शन वगैरे केलं आणि आम्ही निघालो रांजणगावच्या गणपतीला जाण्यासाठी. फालुदा वगैरे खाल्ला रोड रस्त्यात मस्तपैकी आणि तिथून निघालो रांजणगावच्या गणपतीला जाण्यासाठी. काही ट्रॅफिक वगैरे नव्हतं रात्रीचं. छानपैकी असा प्रवास झाला. रांजणगावच्या गणपतीजवळ आम्ही पोचलो 10:15 10:30 वाजता. तिथे पण काहीच गर्दी नव्हती, एकदम शांतता होती आणि तिथे पण आमचं छान असं दर्शन झालं. मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. आम्ही खूप रात्री गेलो होतो, त्यामुळे एवढं काहीच वाटलं नव्हतं की गर्दी वगैरे कुठे भेटेल नाही तर काय. असं छानपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही जाणार होतो मावशीच्या घरी शिरूरला राहण्यासाठी. तर डायरेक्ट आम्ही तिकडे गेलो, जेवलो वगैरे आणि डायरेक्ट नेक्स्ट डे व्हिडिओ स्टार्ट केला. सकाळी लवकर उठलो आणि जेजुरीला जाण्यासाठी निघालो. आणि मी माझ्या लग्नानंतर फर्स्ट टाईम जेजुरीला जाणार होते, विशाल आणि मी सोबत जोडीने. लग्नाच्या आधी मी खूप वेळा जाऊन आले आणि विशाल पण लग्नानंतर 1-2दा गेला आहे गाडी घेऊन. पण मी आणि विशाल सोबत जोडीने फर्स्ट टाईम चाललो होतो. शिरूरपासून जेजुरी 2 तासाच्या अंतरावर होती, पण आम्ही सगळे तिथे जाऊन झोपी गेलो गाडीत. कळलंच नाही की जेजुरी कधी आली. आणि मस्तपैकी असं विशाल एकटाच गाडी चालवत होता. खूप सारं वाईट पण वाटत होतं, पण काय करणार, झोप तर खूप येत होती आम्हाला. नंतर फायनली पोचलो आम्ही जेजुरीला. कार वगैरे पार्किंग केली, भंडारा वगैरे घेतला आणि तिथून निघालो पुढच्या. आणि तिथून असं छानपैकी वर वगैरे चढलं गड. खूप सारं दमायला झालं होतं. त्यानंतर तळे वगैरे भरले. आम्ही देव फर्स्ट टाईम भेटायला आणले होते देव जेजुरीला, मम्मीचे देव, त्यामुळे तळे वगैरे भरले तिथे. आणि असा काही आजूबाजूचा परिसर होता. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. सकाळी लवकर आल्यामुळे इथे पण जास्त काही गर्दी नव्हती. आम्हाला आरती पण भेटली आणि खूप 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 छान वाटलं इथे आल्यावरती. तुम्ही बघू शकता, खूप खूप छान वाटत होतं. सकाळी प्रसन्न वाटत होतं आणि मायरा खूप दमली होती वर चढून अक्षरशः. आणि इथून आम्ही डायरेक्ट निघालो होतो मोरगावच्या गणपतीला पण मी फर्स्ट टाईम येत होती. तिथे पण काहीच गर्दी नव्हती. सकाळी लवकर गेल्यामुळे छान असं आमचं दर्शन झालं. तिथे पण खूप सारे मी खूप काय पहिल्यांदा बघितलं होतं, त्यामुळे असं खूप सारी मज्जा पण येत होती. तर दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून निघालो आम्ही प्रतिबालाजीचे ते मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून तिथे काहीच शूट केलं नाही. त्यानंतर आम्ही निघालो मुंबईला येण्यासाठी. नंतर मुंबईला पोचलं वगैरे. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. बाय बाय.